श्री नवनाथ कथासार अध्याय 1 9 नारायणांपैकी मच्छेंद्रनाथाचा जन्म त्याची तपश्चर्या। ग्रंथारंभी मालुकवी म्हणतात, कलियुगास प्रारंभ झाला त्यावेळी लक्ष्मीकांताने 9 नारायण यांना द्वारकेस बोलावून आणण्याकरिता आपल्या सेवकास पाठविले। त्यावेळी सुवर्णाच्या सिंहासनावर लक्ष्मीकांत बसला होता, जवळ उद्धवही होता। इतक्यात कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्धी, पिप्पलायन, अविर्होत्र म्हणजे ऐरहोत्र, चमस, द्रुमिल म्हणजे ध्रुवमीन आणि करभाज असे 9 नारायण तेथे येऊन दाखल झाले। त्यास पाहताच हरीने सिंहासनाखाली येऊन मोठ्या गौरवाने त्यास आलिंगन देऊन आपल्या सुवर्णाच्या सिंहासनावर बसविले। नंतर त्यांची षोडशोपचारांनी पूजा केली। तो मोठा समारंभाचा थाट पाहून कोणत्या कारणास्तव आम्हास बोलावून आणिले असे नवनारायणांनी हरीस विचारिले। तेव्हा त्यांनी त्या सुचविले की आपणा सर्वांना कलियुगात अवतार घ्यावयाचे आहेत। जसे राजहंस एका जुटीने समुद्राच्या उदकात जातात, त्याप्रमाणे आपण सर्व एकदम अवतार घेऊन मृत्यूलोकात प्रगट होऊ। हरीचे असे भाषण ऐकून ते म्हणाले, जनार्दना, आपण आम्हास अवतार घ्यावयास सांगता, पण अवतार घ्यावयाचा तो कोणत्या नावाने हे कळवावे। त्यांचे हे म्हणणे ऐकून द्वारकाधीशाने सांगितले की तुम्ही सर्वांनी अवतार घेऊन संप्रदाय स्थापन करून दीक्षा देऊन उपदेश करीत जावा। तुम्ही कदाचित असे म्हणाल की आम्हासच अवतार घ्यावयास सांगता, असे मनात आणू नका। तुमच्याबरोबर दुसरी बहुत मंडळी मृत्यूलोकी अवतार घेणार आहेत। प्रत्यक्ष कवी वाल्मिकी हा तुळशीदास होऊन येईल, शुकमुनी हा कबीर, व्यासमुनी तो जयदेव व माझा अति आवडता जो उद्धव तो नामदेव होईल। जांबुवंत हा नरहरी या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल। माझा भाऊ बलराम हा पुंडलिक होईल। मी सुद्धा तुमच्याबरोबर ज्ञानदेव या नावाने अवतार घेऊन येणार आहे। कैलासपती शंकर हा निवृत्ती होईल। ब्रह्मदेव हा सोपान या नावाने अवतार घेऊन प्रसिद्धीस येईल। आदिमाया ही मुक्ताबाई होईल। हनुमंत हा रामदास होईल। मजशी रममाण होणारी जी कुब्जा ती जनीदासी या नावाने उघडकीस येईल। मग आपणाकडून होईल तितके आपण कलीमध्ये भक्ती महात्म्य वाढवू। अवतार कोणत्या ठिकाणी व कशा रीतीने घेऊन प्रगत व्हावे ते सविस्तर कळविण्याविषयी नवनारायणांनी पुन्हा विनंती केली। तेव्हा हरीने त्यांस सांगितले की पराशर ऋषीचा पुत्र जो व्यासमुनी त्याने भविष्यपुराणात हे पूर्वीच वर्णन करून ठेविले आहे। पूर्वी ब्रह्मदेवाचं वीर्यापासून 88,000 ऋषी निर्माण झाले। त्या प्रसंगी वीर्याचा काही भाग ठिकठिकाणी पडला आहे। पैकी थोडासा भाग 3दा यमुनेत पडला। त्या 3 भागापैकी 2 भाग द्रोणात पडले व 1 भाग यमुनेतील पाण्यात पडला। ते वीर्य लागलेच एका मच्छीने गिळले। तिच्या उदरात कविनारायणाने जन्म घेऊन मच्छिंद्रनाथ या नावाने जगात प्रगट व्हावे। शंकराने तृतीय नेत्रापासून अग्नी काढून जाळून टाकलेला जो काम तो अग्नीने प्राशन केला आहे, यास्तव अंतरिक्ष नारायणाने त्याच्या जठरी जन्म घेऊन जालंधर नावाने प्रसिद्ध व्हावे। ते अशा रीतीने की कुरुवंशात जनमेजय राजाने नागसत्र केले आहे, त्याच्याच वंशात बृहद्रवा राजा हवन करील, तेव्हा द्विमूर्धन अग्नी गर्भ सांडील। त्याप्रसंगी जालंधराने त्या यज्ञकुंडात प्रगट व्हावे। 88,000 ऋषी झाले तेव्हा ब्रह्मदेवाच्या वीर्याचा काही अंश रेवातीरी सुद्धा पडला आहे। तिथे चमसनारायण याने रेवणसिद्ध या नावाने प्रगट व्हावे। त्याच वीर्यापैकी थोडासा अंश एका सर्पिणीलाही मिळाला होता, तो तिने प्राशन केला। मग जनमेजय राजाच्या सर्पसत्रात ब्राह्मणांनी साऱ्या सर्पांची आहुती दिली। त्या समयी हिच्या उदरात ब्रह्मबीज आहे असे जाणल्यावरून त्या सर्पिणीला आस्तिक ऋषीने वळाच्या झोडाखाली लपवून ठेविले। पूर्ण दिवस भरल्यानंतर ती अंडे तेथेच टाकून निघून गेली। ते अंडे अजून तेथे होते तसेच आहे। त्यात अविर्होत्र नारायणाने जन्म घेऊन वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रसिद्ध व्हावे। मच्छिंद्रनाथ याने सूर्यरेत प्राप्तिस्तव मंत्र म्हणून दिलेले भस्म उकिरड्यावर पडेल। त्यात सूर्य आपले वीर्य सांडेल, ते उकिरडामय असेल। त्यात हरिनारायण याने गोरक्ष या नावाने प्रगट व्हावे। दक्षाच्या नगरात त्याची कन्या पार्वती हिला लग्न समारंभासमयी पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले। त्या समयी त्यास परम लज्जा उत्पन्न झाली। मग ते वीर्य रगडून चौफेर केले। त्यावेळी ते एके बाजूस 60,000 ठिकाणी झाले। त्याचे 60,000 वालकिल्ले ऋषी झाले। दुसऱ्या अंगाचे केराबरोबर भागीरथी नदीमध्ये पडले, ते कुश बेटात गेले। ते अद्यापि तेथे तसेच आहे। यास्तव पिप्पलायन नारायणाने तेथे प्रगट होऊन चरपटीनाथ नावाने प्रसिद्ध व्हावे। भर्त्री या नावाने भिक्षापात्र कैलिक ऋषीने अंगणात ठेविले होते, त्यात सूर्याचे वीर्य अकस्मात पडले। ते त्याने भर्तृहरी तसेच जपून ठेविले आहे। त्यात ध्रुवमीन नारायणाने संचार करून भर्त्री या नावाने अवतीर्ण व्हावे। हिमालयाच्या अरण्यात सरस्वतीचे उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्य गळाले। त्यातले थोडेसे जमिनीवर पडले। त्यावरून वाघ चालल्यामुळे त्याच्या पायात राहिले व थोडेसे हत्तीच्या कानात पडले। त्यात प्रबुद्धने संचार करून कानिफा या नावाने प्रगट व्हावे। गोरक्षाने चिखलाचा पुतळा केला, त्यात करभंजनाने संचार करावा।
अशा रीतीने कोणी कोठे व कसे जन्म घ्यावयाचे ह्याही नवनारायणांना खुलासेवार समजूत करून दिली. मग ते आज्ञा घेऊन तेथून निघाले व मंदराचलावर गेले. तेथे शुक्राचार्यांच्या समाधीजवळ समाधीस्थ होऊन राहिले. पुढे हे 9 व शुक्राचार्य असे 10 जण निघाले. एके दिवशी शिव पार्वती कैलास पर्वतावर असता तुम्ही जो मंत्र जपत असा त्याचा मला अनुग्रह द्यावा असे पार्वतीने शंकरास म्हटले. हे ऐकून तो तिला म्हणाला, मी तुला त्या मंत्राचा उपदेश करीन, पण यासाठी एकांत स्थान पाहिजे. तर चल, आपण ते कोठे आहे त्याचा शोध करू. असे म्हणून ती उभय त्या एकांत स्थान पाहावयास निघाली. ती फिरत फिरत यमुनेवर आली. तेथे मनुष्याचा वास नव्हता, यामुळे ते स्थान त्यांनी पसंत केली व तेथे ती उभयता बसली. तेथे पार्वती सुंदर मंत्रोपदेश करू लागले. पण ज्या एका मच्छाने ब्रह्मवीर्य गिळून यमुनीत प्रवेश केला होता ती गर्भिणी जवळच उदकात होती. तिच्या उदरातील गर्भ तोच मंत्र ऐकत होता. तेणे करून त्यास शुद्ध ज्ञान प्राप्त झाले व द्वैतभाव नाहीसा होऊन तू ब्रह्मरूप झाला. उपदेश संपल्यावर उपदेशाचे सार काय समजलीस म्हणून शंकराने पार्वतीस विचारले. इतक्यात मच्छिंद्रनाथ गर्भातून म्हणाला की सर्व ब्रह्मरूप आहे. हा ध्वनी ऐकून शंकराने तिकडे पाहिले. तेव्हा मच्छीच्या उदरी कविनारायणाने संचार केल्याचे समजले. मग त्या शंकराने सांगितले की तुला माझा उपदेश ऐकल्याने पुष्कळ लाभ झाला, परंतु हाच उपदेश मी तुला दत्तात्रेयाकडून करवीन. यास्तव तू पुढे बद्रिकाश्रमास ये, तेथे मी तुला दर्शन देईन. असे सांगून पार्वतीसह शंकर कैलासास गेले. मच्छिंद्रनाथ मच्छीच्या उदरामध्ये तोच मंत्र जपू लागला. पूर्ण दिवस भरल्यानंतर त्या मच्छीने अंडे नदीतीरी टाकून आपण उदकात निघून गेली. पुढे काही दिवसांनी कित्येक बकपक्षी मासे धरावयास यमुना तटी आली. त्यांनी ते अंडे पाहिले व लागलेच आपल्या तीक्ष्ण चोचींनी फोडिली. तेव्हा त्याची 2 शकले झाली व एका शकलात ते बालक पाहून व त्याच्या कर्कश रडण्याचा शब्द ऐकून ते भिवून पळून गेले. पुढे तो शिंपला कामिक नावाच्या कोळ्याने पाहिला. त्यात सूर्यासारखा दैदिप्यमान बालक पाहून त्याचे अंतःकरण कळवळले आणि कोणीतरी सावज या कोमल बालकास मारील असे त्यास वाटले. इतक्यात आकाशवाणी झाली की हा साक्षात कविनारायणाचा अवतार आहे. या बालकास तो आपल्या घरी घेऊन जा, नीट संरक्षण कर व ह्याचे नाव मच्छिंद्रनाथ असे ठेव. याच्याविषयी तू मनात किमपी संशय आणू नको. ते ऐकून कोळ्याने त्याच घरी नेऊन आनंदाने आपल्या शारद्धता स्त्रीस दिले व मुलगा आपल्याला ईश्वराने दिला म्हणून सांगितले. तिने त्यास घेऊन अति आनंदाने स्तनाशी लाविले. तो पान्हा फुटला. मुलगाही दूध पिऊ लागला. मग मुलास नाहूमाखू घालून पाळण्यात निजविले. आधीच त्या उभयतांना मूल भावे म्हणून आशा सुटली होती. तशात अवचित पुत्ररत्न हाती आल्याने त्यास अनुपम आनंद झाला. मच्छिंद्रनाथाचे वय 5 वर्षाचे झाल्यावर एके दिवशी त्यास समागम घेऊन त्याचा बाप कामिक मासे मारण्यासाठी यमुनेवर गेला. तेथे त्याने मासे मारण्यासाठी जाळी पसरिले व पुष्कळ मासे त्यात आल्यावर ते बाहेर मच्छिंद्रनाथाजवळ आणून ठेवून पुन्हा जाळी घेऊन तो पाण्यात गेला. ते बापाचे कृत्य पाहून आपल्या मातृकुळाचा नाश करावयास हा उद्युक्त झाला आहे असे मच्छिंद्रनाथाच्या मनात आले. तसेच आपण असता बाप हे कर्म करीत आहे हे स्वस्थ बसून पाहणे चांगले नाही व आस्तिक ऋषीने सर्व प्रकारे उपकार करून जन्मेजे राजाच्या सर्पसत्रात नागकुळाचे जसे रक्षण केले त्याचप्रमाणे आपण कसेही करून याचा हा उद्योग बंद केला पाहिजे असे मच्छिंद्रनाथाने मनात आणले. मग तो एक मासा उदकात टाकू लागला. ते पाहून त्याच्या बापास इतका राग आला की तो लागलाच पाण्याबाहेर आला आणि त्यास बऱ्याच चपराका मारून म्हणाला, मी मेहनत करून मासे धरून आणितो व तू ते पुन्हा पाण्यात सोडून देतोस, तर मग खाशील काय? भीक मागावयाची असेल अशा लक्षणांनी. असे बोलून तो पुन्हा उदकात शिराला. त्या माराच्या तेरीमिरीम असे मच्छिंद्रनाथास फार दुःख होऊन भिक्षेचे अन्न पवित्र असते व तेच आता आपण खावे असा विचार करून बाप पाण्यात शिरला असे पाहून त्याची दृष्टी चुकून तो मच्छिंद्रनाथ तेथून निघाला व फिरत फिरत बद्रिकाश्रमास गेला. तेथे त्याने 12 वर्षे तपश्चर्या केली. ती इतकी कठीण की त्याच्या हाडांचा सांगाडा मात्र राहिला. या पुढील कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच.